नमस्कार, मी आहे कांचना आणि आज आहे आपला पहिला पेपर. त्यामुळे मी म्हटलं की मी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि माझ्याकडे टाइम नव्हता पेपरमुळे, तर मी म्हटलं की आपण असं ब्लॉग सुरू करूया. जर तुम्हाला माझं बोलणं न्यूज वाल्यासारखं वाटत असेल तर समजून घ्या. किधर मत जाइए बस देखते रहो कांचन काळे की व्लॉग की रेसिपी. तुम्हाला वाटत असेल की एवढे त्वरेने बोलते म्हणजे हिचा अभ्यास झाला असेल, पण अभ्यास कधी होतो का? तुम्हाला माहिती माझा पेपर किती वाजता आहे? माझा पेपर आहे 12:30 वाजता आणि मी निघू किती वाजता राहिले माहिती का? 8:45 म्हणजे विचार करा. विषय काय माहिती का? आमचं बस स्टँड थोडंसं गरीब आहे, त्यामुळे आमच्या गावाला कुणी बसच नाही देत. 2-4 बस आहे, त्या सकाळीचे 6 वाजल्यापासून सुरू होत्या, 9 वाजेपर्यंत संपत्या. त्यानंतरच्या असे 12 वाजता एक बस राहती, ती 1 वाजता. पप्पा म्हणून राहिले की असं नाही म्हणायचं. मी खरं का नाही बोलू, मी खरंच बोलणार. मला ना आता बसमध्ये एक डायलॉग मारायचा होता, बसवायला नाही की बोलायचं होतं, तर माझा मोबाईल डायरेक्ट बाहेर निघा ना, ते डोकंच काढले नाही. मी बोलायचे खाली, त्याच्या शेजारी काकू बसेल, ते काकू आईला बोलायसाठी कुठं आले माहिती का? बॉटॅनिकल गार्डनला, जिकडे एंट्री नसती वाटतं. आता मला माहिती नाही एंट्री, आम्ही कधी येतच नाही इकडे, की कामच नसतं. पेपरला अजून 2-4 तास टाईम आहे, पण मग डोक्यात काही घुसना. ओ माय गॉड, मी आता माझा पेपर झाला तर वाजले 2:30. पेपर कसा गेला माहिती आहे का? पेपर 5 मार्काचा राहिला आहे. बाकीचं लिहिले म्हणजे बाकीचं पूर्ण लिहिलं असं खात्री माहिती आहे की 100% येणार बरोबर. फक्त एक व्हॅल्यूचं थोडासा डिस्काउंटमध्ये दिलं तर दिलं नाही तर बाकीचं सगळं बरोबर आहे. आता आपल्याला जायचं घरी. माझी 2:30 वाजता पेपर सुटला, पण मग विचारता किती मार्काचं कुठं चुकलं बघता 2:45 झाले. आता बघू, 3 वाजता बस आहे, बस हाती लागली पाहिजे. कांचनबाई जिंदाबाद.